आजपासून सोने बदलणार. संपूर्ण देशात आज मध्यरात्रीपासून नवीन सोने करायला लागू होणार, ज्यामुळे 26 जानेवारीपासून सोने चांदीच्या भावात मोठा बदल होणार. सोने चांदीच्या भावावर एक प्रकारे कंट्रोल आणण्यासाठी सरकारने एक असा नवीन सोने करार लागू केलाय की ज्यामुळे 26 जानेवारीपासून सोने चांदीचे भाव पूर्णतः बदलणार आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आलं की 26 जानेवारी म्हणजेच खूप मोठा राष्ट्रीय सण असतो, प्रजासत्ताक दिन. तर त्या दिनांपासून सोने बाजारपेठेत नवीन दर लागू होणार आहेत. आता ज्यामुळे सोन्याच्या भावाची दररोज वाढ होत होती, लोक सोन्याचे दर पाहून चिंतेत आले होते, ते दर आता त्याला कुठेतरी लहान लागणार आहे. खरं तर ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण की जे लोक आता 26 जानेवारी आधी सोनं खरेदी करतील त्यांचा मोठा तोटा होऊ शकतो, कारण की 26 जानेवारी नंतर केंद्र सरकार नवीन भाव लागू करणार. ही माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका परिपत्रकाद्वारे ही भाव जाहीर केलेले आहेत. मग नेमकं काय असणार 26 जानेवारीपासून सोने चांदीचे भाव, ते आपण व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत. कारण की 26 जानेवारीपर्यंत भाव वेगळे राहणार, पण 26 जानेवारीनंतर काय भाव असणार याची माहिती स्वतः पंतप्रधानांनी दिली आहे. आपण व्हिडिओची सुरुवात आजच्या ताज्या भावापासून करणार आहोत. आजची ताजे भाव नेमकं काय आहेत सोने बाजारपेठेमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे आणि चांदीचा काय भाव आहे याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. पण पहा, लगेच खरेदी करण्याचा विचार करू नका, कारण की 26 जानेवारी नंतर भाव कसे राहणार आहेत याची माहिती घेतल्याशिवाय अजिबात तुम्ही खरेदी करू नका. कारण की 26 जानेवारी नंतर देशातल्या सोन्या चांदीच्या बाजारपेठेमध्ये प्रचंड बदल होत आहे. एक नवीन सोने करार लागू झालाय आणि ज्याच्या अंमलबजावणी 26 जानेवारीपासून होणार आहे. त्यामुळे त्याच्या आधी तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे का थांबायचं आहे, तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे, सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका. पहा, तुम्ही इतर व्हिडिओ पाहतात ज्याच्यामध्ये फक्त तरुणचे रेट सांगितले जातात आणि व्हिडिओमध्ये फक्त आजचे रेट तुम्हाला सांगणार नाही, तर 26 जानेवारी नंतर सोन्यात काय बदल होणार आहे, तुम्ही सध्या खरेदी करायचं आहे की थांबायचंय, तुमचा सोन्यामध्ये फायदा कशा पद्धतीने होणार, सोने खरेदी करण्याचे योग्य भाव काय, डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे. कारण एक अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही पहा, कारण की ही माहिती ऐकणाऱ्यांचा 100% फायदा होणार आहे. 26 जानेवारी 2026 पासून सोने चांदीच्या बाबतीत एक नवा नियम लागू होणार, ज्यामुळे 26 जानेवारीपासून सोन्याचे भाव आज बदलणार. सरकारने नवीन सोने करार केलेला आहे आणि ज्यामुळे सोने चांदीच्या भावावर आता नियंत्रण येणार आहे. 26 जानेवारी नंतर सोनारांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होणार. ही बातमी आल्यामुळे एक उत्साही वातावरण पसरलंय. त्यामुळे नाशिकमधला सराफा बाजार, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणी आता लोकांमध्ये प्रचंड उत्साह वाढणार. सोन्याच्या भाववाढीला आता ब्रेक लागणार, कारण की 26 जानेवारीनंतर काय भाव असणार याची माहिती आता समोर आली आहे. पहिल्यांदा सरकारने हस्तक्षेप करत नवा करार लागू केलाय. पहा, सोन्याच्या किमती प्रचंड वाढत होत्या. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर सोनं गेलं होतं आणि त्यामुळे लोक आता सोन्यावर बहिष्कार टाकू लागले होते. मग याचं कारण काय हे शोधण्यासाठी सरकारने गुप्त पडताळणी केली. त्या पडताळणीमध्ये असं लक्षात आलं की काही मुठभर असे लोक आहेत की जे करोडो रुपयांचे सोनं खरेदी करतात, किलोमध्ये सोनं खरेदी करतात आणि ज्यामुळे बाजारामध्ये एक प्रकारची कृत्रिम अशी मागणी तयार होते. कृत्रिम मागणी तयार होते म्हणजे काय होतं की ज्यामुळे मागणी वाढते, पुरवठा कमी होतो आणि ज्यामुळे ही सोन्याचे भाव वाढतात असं सरकारच्या लक्षात आलं होतं. आणि एकंदर आता लग्नसराईमुळे सोने चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे आणि मग त्या मागणीला कंट्रोल करण्यासाठी सरकारने एक विशेष सोने करार केलाय आणि त्या कराराअंतर्गत आता सोन्याचा पुरवठा वाढणार आहे आणि तो पुरवठा वाढला तर प्रचंड प्रमाणात सोने चांदीचे दर हे खाली पडणार आहेत. आता सरकार एका बाजूला हा निर्णय घेत असतानाच काही एक्सपोर्ट लोकांनी, असे काही तज्ज्ञ लोक आहेत की त्या तज्ज्ञ लोकांनी असे अंदाज जाहीर केलेत. इथे अंदाज देखील तुम्हाला जाणून घ्यावे लागतील, कारण की त्या अंदाजानुसारच आता मार्केट फिरणार आहे. पहा, 3 असे अंदाज आलेले आहेत की त्या अंदाजात सांगितलं गेलंय की 26 जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन असतो त्या दिवशी स्वतः पंतप्रधानांचं भाषण होत असतं आणि त्या भाषणांमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जातात आणि याच प्रजासत्ताक दिनाला काहीतरी वेगळे होणार आहे असं देखील त्यामध्ये लक्षात आलेलं आहे. मग काय होणार आहे, काय होणार 26 जानेवारीला? 26 जानेवारी 2026ला सोने चांदीचे भाव कशा पद्धतीने बदलणार आहेत? त्याचबरोबर जर आपण बघायला गेलं की आत्तापर्यंत जी भाव वाढ सुरू होती ती आता थांबणार आहे का?
कोणता तो सोने करार लागू झालेला आहे? सर्वसामान्य ग्राहकाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे? तुम्ही आता सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय? सगळी सविस्तर माहिती पुढील 2 मिनिटात तुम्हाला देणार आहे. पहा, आपण तुम्हाला 26 जानेवारीला काय होणार याचा अंदाज तर देणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजचे ताजे भाव नेमकं काय आहेत. आज मार्केटमध्ये काय झालंय, काल आणि आजमध्ये सोने चांदीच्या भावात किती हाही महत्त्वाचा मुद्दा आपण सगळ्यात आधी घेणार आहोत. आजचे ताजे भाव काय आहेत? 18, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे आजचे ताजे भाव काय आहेत आणि हेच भाव 26 जानेवारीपासून कशा पद्धतीने बदलणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे, कारण की व्हिडिओचा शेवटचा भाग हा अतिशय गुप्त पद्धतीने मिळवलेला आहे. कारण की तुम्ही नेमकं सोनं खरेदी करायचं की थांबायचं अतिशय महत्त्वाचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे. पहा, सोने खरेदीत जर कोणताही फायदा मिळवायचा असेल तर या व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका. आता सगळ्यात पहिला मुद्दा, आपण सुरुवात करतोय ताज्या भावांपासून. पहा, व्हिडिओची सुरुवात आपण आजचे ताजे भाव पाहणार आहोत. आजचा चांदीचा भाव काय आहे ते आपण सर्व पाहतोय. नंतर सोन्याचे 18, 22 आणि 24 याचे भाव पाहणार आहोत. आणि लगेच आपण 2026 जानेवारीला काय होणार, 26 जानेवारीला सोन्याच्या भावाबाबत काय हालचाल होणार आहे, काय सरकारचा तो निर्णय आहे, काही तज्ज्ञ लोकांचे अंदाज आलेले आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. आता पहा, सुरुवात आपण चांदीच्या भावाने करतोय. आजची ताजी भाव आपण आधी जाणून घेतोय. आता आजच्या चांदीचा दर आपण बघायला गेलो तर तो सर्वप्रथम जर बघितला तर तो भरपूर वाढलेला आहे. म्हणजे जवळपास काल आणि आजमध्ये जर चांदीचा फरक बघितला तर तो 10 ते 15 हजार रुपयांचा फरक जो आहे तो इथे दिसून आलाय. आता भाव आपण आजचेच सांगतोय, पण खरी जी गोष्ट आहे तर ती 26 जानेवारीला बदलणार आहे. आजचा भाव तुम्हाला जरी जास्त वाटला तर 26 जानेवारीला काय होणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आपण पुढे घेतोय. पण आजच्या चांदीचा भाव आपण पाहून घेतोय. चांदीचा भाव आहे 283 रुपये प्रति ग्रॅम. 283 रुपये प्रति ग्रॅम याचाच अर्थ 1 तोळा चांदी 2830 रुपये आहे. तीच 1 किलो चांदी 2,08,300 रुपये इतक्या प्रमाणात ही चांदी आहे. आता चांदी इतकी का वाढली याचे एकाच वाक्यात कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते कारण आहे चांदीचा वाढलेला औद्योगिक वापर. चांदी ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून तर सोलर पॅनलपर्यंत सर्व ठिकाणी चांदीचा जो वापर वाढलाय आणि ज्यामुळे चांदी हे नवीन काळातलं सोनं होणार आहे. आता हा झाला आजच्या चांदीचा भाव. 26 जानेवारीला नेमकं काय होणार आहे, 26 जानेवारीला कसा बदल होणार आहे, तज्ज्ञ लोकांचा काय अंदाज आहे, पुढे लगेच सांगतो. पण सोन्याचे आजचे ताजे भाव पहा. 18 कॅरेट सोन्याचा दर आजचा ताजा भाव तुम्ही बघायला गेले तर तो जवळपास 1,09,900 रुपये प्रति ग्राम आहे. एका तोळ्याचा 1,09,900 रुपये हा आजच्या 18 कॅरेटचा दर आहे. आता 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर जे आहेत तर ते देखील तुम्हाला अगदी हादरून टाकणारे आहेत, कारण की काल आणि आजमध्ये परत वाढ झालेली आहे. लोक आता सोन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा आता करत आहेत. मग आता हा बहिष्कार खरंच लोक टाकतील का, आणि त्यालाच कुठेतरी थांबवण्यासाठी काही नवीन अंदाज जे आहेत ते आलेले आहेत. सोन्याच्या किमतीने सध्या सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय. पण थांबा, 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचे आजचे भाव पाहण्यापूर्वी नेमकं 26 जानेवारीला काय घडणार आहे? सराफा बाजारातून अत्यंत खळबळजनक अंदाज समोर आले आहेत. सध्या मार्केटमध्ये 3 मोठे प्रेडिक्शन्स फिरत आहेत, जे ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. सोनं 1 लाखावर गेल्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की आता हे 2 लाखावर थांबणार. पण ही नुसती चर्चा नाहीये. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मुख्य अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2025 मध्येच हे भाकीत केलं होतं. त्यांच्या मते 2026 मध्ये अवघ्या काही दिवसातच सोनं 2 लाख रुपये प्रति 10 ग्रामचा टप्पा गाठू शकतं. विचार करा, जर हे खरं ठरलं तर सोनं खरेदी करायचं की त्यावर बहिष्कार टाकायचा हा मोठा प्रश्न लोकांच्या मनात आहे. दुसरा अंदाज तर यापेक्षाही विचित्र आहे, तो म्हणजे चक्क 3 लाखांचा आकडा. हा अंदाज ऐकायला अशक्य वाटत असला तरी तज्ज्ञांनी त्यामागे 4 ठोस कारणं दिली आहेत.
पहिला म्हणजे भारत आणि चीनमध्ये सोन्याची वाढलेली प्रचंड मागणी, दुसरा म्हणजे जागतिक स्तरावर देशांवर वाढता कर्जाचा डोंगर, तिसरा म्हणजे सुरू असलेला आंतरराष्ट्रीय तणाव आणि चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे जगभरातील मध्यवर्ती बँकांची जबरदस्त खरेदी. रिझर्व्ह बँक असो वा अमेरिकन बँका, ही खरेदी जर अशीच वेगाने सुरू राहिली तर 2026 अखेरपर्यंत सोनं 3 लाख रुपये तोळा होऊ शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र तिसरा अंदाज जो सर्वात वास्तववादी वाटतोय तो आहे गोल्डमन सॅक्स या संस्थेचा. त्यांच्या मते या जानेवारी महिन्यातच सोनं 1.5 लाखांचा टप्पा पार करेल आणि 2026 सपेपर्यंत हा दर 1,75,000 रुपयांच्या आसपास स्थिरावेल. हा अंदाज सध्या सर्वात तार्किक वाटत आहे. आता नजर टाकूया आजच्या ताज्या किमतींवर. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,300 रुपये प्रति तोळा इतका आहे, तर शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,300 रुपये इतका पाहायला मिळत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक हेतूने बनवला आहे. सोन्यात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या, कारण कोणताही अंदाज हवेत धरून निर्णय घेणं चुकीचं ठरू शकतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.